नमस्कार मित्रांनो. तर आजच्या भागामध्ये एजेंनी लीलासाठी एक स्पेशल गिफ्ट आणलेलं आपल्याला बघायला मिळणार आहे. तर सुरुवात अशी होते की सगळ्या सुना मिळून एजेसाठी कॉफी करतात, कोणी पाणी गरम करत असतं. एजे लांबच्या ट्रिपवर गेलेली असतात, तिकडनं ते आलेले असतात आणि थकलेले असतात असं सुनांना माहिती असतं. आणि त्यामुळेच त्या सगळ्याजणी मिळून हे सगळे काही कामं करत असतात किचनमध्ये. तेवढ्यात लीला तिथे येते आणि ती म्हणते बाजूला व्हा ती गिन्नी. त्या म्हणतात का? लीला म्हणते बाजूला व्हा, मला एजेंसाठी हळदीचं दूध बनवायचं आहे. आता दुर्गा म्हणते का? एजेंना बरं नाही आहे का? लीला म्हणते हो, एजेंना जरा बरं वाटत नाही आणि म्हणूनच त्यांच्यासाठी हळद टाकलेलं दूध मी घेऊन जाणार आहे. तर दुर्गा म्हणते त्यांना हे असलं काही आवडत नाही, त्यांनी हळदीचं दूध आत्तापर्यंत कधीच घेतलेलं नाही आहे. मी त्यांच्यासाठी ना स्ट्रॉंग कॉफी बनवते. लीला म्हणते बाजूला व्हा तुम्ही, आणि मला माहिती आहे एजे हे नक्की घेतील. ते हळदीचं दूध करायला घेते तेवढ्यात तिथे एजे येतात. एजे म्हणतात काय चाललं आहे? दुर्गा म्हणते एजे तुम्हाला बरं नाही आहे का? एजे म्हणतो नाही, एवढं अगदी काही तब्येत खराब नाही आहे माझी, पण थोडं मला बरं. दुर्गा म्हणते एजे थांबा, तुमच्यासाठी ना स्ट्रॉंग कॉफी बनवते. लीला म्हणते एजे तुमच्यासाठी ना मी हळद टाकून दूध गरम केले, ते पिलं की तुम्हाला अगदी ठणठणीत बरं वाटेल, प्याल ना तुम्ही? त्यावर आता एजे म्हणतो तू केलेस ना तर ठीक आहे, लीलाने बनवलंय ना दूध तेच घेईन मी, मला बरं वाटेल बहुतेक, मी पिऊन बघतो ना. आणि तो वरती निघून जातो. इकडे तिघी सुनांना खूप वाईट वाटतं की एजेंचंच लीलाचंच एजे ऐकून घेतात असं त्यांचं म्हणणं असतं. आणि त्या म्हणत असतात की जेव्हापासून ना एजेंनी साथ दिली ना, अगदी डोक्यावर नाचायला लागली ही आपल्या. आणि पुढे पुढे काय करत असते काय माहिती एजेंच्या सारखं सारखं. लीला आता एजेंसाठी दूध गरम करून घेऊन गेलेली असते. ती रूममध्ये जाते आणि एजेंना म्हणते एजे हे घ्या दूध, छानपैकी पिऊन घ्या आणि मस्त ठणठणीत बरे व्हा. तुमच्यासाठी पाणीसुद्धा गरम करून ठेवलं आहे मी. एजे आता हातामध्ये ग्लास घेतो आणि दूध प्यायला जातो. लीला इकडे स्वप्नात परत एकदा हरवली जाते. तिला भास होतो की एजे तिच्या जवळ आलेत आणि ते सुद्धा असंच म्हणत आहे की लीला माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. आणि त्यांनी तिच्या साडीचा पदरसुद्धा धरला आहे, ते तिला पुढे जाऊच देत नाही आहे. आणि अशा स्वप्नात हरवल्यानंतर एजे म्हणतात लीला कुठे हरवलीस? लीला म्हणते काही नाही, आणि ती हसायला लागते. एजे म्हणतात काय झालं तुला हसायला? लीला म्हणते काही नाही, तुम्हाला नाही कळणार. ते प्रेमात पडल्यावर ती असं बोलणार तेवढ्यात स्वतःला आवरते. पुढे जाऊन विचार करते की एजेंना नाही कळणार. प्रेमात पडल्यानंतर असे भासना होत असतात. एजे आता झोपी जातात आणि लीला असाच विचार करत बसते. आता सकाळ झालेली असते आणि लीलाला रेवतीचा फोन येतो. रेवती म्हणत असते ताई काय झालंय? यश माझ्याशी नीट बोलतही नाही फोनवरती, आणि तो मला भेटायला येणार होता कॅफेमध्ये, तो सुद्धा आला नाही. मला नक्की काहीतरी वाटतं, यशचं काहीतरी बिनसलंय. त्यावर लीला म्हणते हो का? लीलाही मनातल्या मनात विचार करते काल जेव्हा मी यशला पाहिलं तेव्हा त्याचं जरा काहीतरी बिनसल्यासारखं वाटत होतं. लीला म्हणते तू काळजी करू नको, मी यश बरोबर बोलते. रेवती म्हणते ताई मला जरा गडबड वाटते. यश आपल्याला जर टाळाटाळ तर आपली करत नाही आहे ना, आणि असं तर नसेल ना की दुसऱ्या कुठल्या मुलीबरोबर त्याचं काही चालू असेल आणि तो मला घाबरत असेल, सांगत नसेल, असं काही तर नसेल ना? त्यावर आता लीला म्हणते नाही ग रेवती, यश असला मुलगा नाही आहे, त्याला चांगलं ओळखते, तू नको काळजी करू, मी बोलेल त्याच्याशी. आणि फोन कट करते. इकडे लीलासुद्धा विचार करत असते मनातल्या मनात की हो, यश ना काल जेव्हा आला तेव्हा काहीतरी वेगळंच वाटत होता. खरं तर त्याची चांगली धुलाई केलेली असते, तेही विक्रांतच्या माणसाने. विक्रांतनेच त्याला मारायला लावलेलं असतं, पण यशने घरी कोणालाही हे सांगितलेलं नसतं. इकडे रेवती पण खूप काळजीत पडलेली असते. आता एजे आजींच्या रूममध्ये गेलेली असतात आणि आजीच्या मांडीवर डोकं ठेवून ते नेहमीप्रमाणे बसलेले असतात. आजी म्हणतात का रे अभिराम काय झालं? एजे म्हणतो नाही का आई, तुझ्या मांडीवर असं डोकं ठेवून झोपलं ना मला खूप बरं वाटतं. माझ्या सगळ्या चिंता सगळं काही मिटून जातं आणि खूप शांत वाटतं, सगळा थकवा माझा निघून जातो. आजी म्हणतात ते काही नव्याने सांगायला हवं का? मला माहिती आहे ते. आणि काय रे, एवढ्या मोठ्या कंपनीचा रेस्टॉरंटचा मालक आहे तू, तरीसुद्धा घरच्या जेवणाशिवाय तुझं काही पोट भरत नाही. त्यावर एजी म्हणतो आई इथे ना आपली माणसं असतात, घरचं जेवण असतं, तू असतेस, आणि त्या जेवणाची चव ना जरा वेगळीच असते, म्हणून मला घरचंच जेवण आवडतं. आजी म्हणतात बरोबर आहे तुझं. आता लांब गेला होता एवढं ट्रिपसाठी, तर मग काय आणलंस का घरच्यांसाठी? नेहमी आणतोस ना तू. त्यावर अभिराम म्हणतो हो हो आणलं आहे मी, सगळ्यांसाठी गिफ्ट आणलं आहे आणि ते सगळ्यांना तू वाटायचे. त्यावर आजी म्हणतात अरे असं काय करतो, गिफ्ट तू आणलेस ना, मग तूच आहे ना तुझ्या हाताने, सगळ्यांना छान वाटेल. प्रत्येकाच्या आवडीनिवडी जोपासतोस तू, आणि तुझ्या हाताने गिफ्ट मिळाल्यावर सगळ्यांनाच आनंद होईल ना. अभिराम म्हणतो नाही नाही आई, तूच द्यायचं सगळ्यांना गिफ्ट, आणि मी जातो आहे. आणि जाता जाता तो म्हणतो हो आई, मी लीलासाठी सुद्धा एक छान साडी आणली, तिला दे, आवडली तर ठेवायला सांग स्वतःकडे. आजी म्हणतात ठीक आहे. मनातल्या मनात आजी विचार करतात की आता एजे बदलायला लागलेत, पहिल्यासारखा अभिराम राहिलेला नाही आहे. आज त्याने लीलासाठी साडी आणली आहे, उद्या तीच साडी तिच्या खांद्यावर ठेवून आरशात बघायला जाईल, आणि मला माहिती ही वेळ ना लवकरात लवकर येणार आहे.
एजंटच्या डोळ्यातसुद्धा आजींना लीलासाठी तेच प्रेम बघायचं असतं, जे प्रेम लीला आता एजंटवरती करत असते. इकडे बाहेर तिघी सुनांना लीला परत एकदा ऑर्डर देत असते. तेवढ्यात तिकडे आजी येतात. आजी सगळ्यांना गिफ्ट्स वगैरे देत असतात. तिघी सुनांना गिफ्ट्स देतात आणि म्हणतात की तुमच्या आवडीनिवडीनुसार अभिरामने तुमच्यासाठी गिफ्ट आणलेत. आणि हो, विराज, प्रमोद, किशोर यांची गिफ्ट्स ना त्याच्यामध्येच आहे, त्यांनासुद्धा द्या. तिघी सुना आता लीलाला टोमणा मारतात आणि म्हणतात, लीला आईंसाठी ना कोणी गिफ्ट आणलेलंच नाही आहे वाटतं. एजंटनी त्यांना गिफ्ट दिलेलंच नाही आहे. म्हणजे नुसतं बायको बायको म्हणायचं, पण नवऱ्यालासुद्धा आपली ओढ असायला हवी ना, असा टोमणा त्या लीलाला मारत असतात. लीला येते आणि म्हणते, तुम्हाला काय वाटलं एजंटनी मला गिफ्ट नाही दिलं का? मला माझं गिफ्ट ना काल रात्रीच मिळालं आमच्या रूममध्ये. आता तिघी सुनं म्हणतात, काय गिफ्ट मिळालं? लीला म्हणते, ते महत्त्वाचं नाही आहे, मी तुम्हाला जे सांगते ते करा. आणि तिघींसाठी लीलाने 3 एन्व्हलप आणलेले असतात. प्रत्येकीला ते एन्व्हलप देते आणि म्हणते की यामध्ये ना काय आहे ते उघडून बघा. तिघीजणी बघतात तर त्यात पैसे असतात आणि कामाची लिस्ट असते. लीला म्हणते, एवढे पैसे दिले ना तेवढ्यातच आज भागवायचं, सगळा खर्च याच्यातच करायचा आहे तुम्हाला. तेवढ्यात आता तिघी सुना म्हणतात, वा पैसे याच्यात, चला आपण शॉपिंगला जाऊया, गाडी काढायला सांगा ड्रायव्हरला. तेवढ्यात लीला म्हणते, नाही, तुम्हाला आज गाडी मिळणार नाही आहे, सगळं काही ह्या पैशांमध्येच करायचं आहे. आणि हो, तुमचे मोबाईलसुद्धा माझ्याकडे द्यायचे आहेत, कारण तुम्ही मोबाईलवरून काही ना काही ऑर्डर करत असतात. काल बघितलं ना मी घरामध्ये किती पार्सल्स आली ते. आजचा सगळा खर्च याच्यातच भागवायचा आहे आणि तुम्हाला जी कामाची लिस्ट दिली ना त्यापैकी जेवढं जमेल, जेवढं झेपेल तेवढं काम तुम्हाला करायचं आहे, एवढं लक्षात ठेवा. तिघींची मोबाईल ती आपल्याकडे घेऊन घेते. तिघी सुनांना आता खूपच राग आलेला असतो, संताप झालेला असतो त्यांचा की लीला जास्तच करते. आता तिघी सुना रागारागाने निघून जातात. आता लीला आजींच्या रूममध्ये आलेली असते आणि ती पण फार चिडचिड करत असते आणि म्हणत असते, एजंटनी सगळ्यांसाठी गिफ्ट्स आणले पण माझ्यासाठी नाही आणलं काहीच. यांना आणायला काय झालं होतं? आजी तिची चिडचिड बघत असतात आणि तिला चिडवत असतात. काय मग, काय गिफ्ट मिळालं तुला काल रात्री रूममध्ये? तू तर म्हणत होती ना सगळ्यांसमोर, मी ऐकलं. त्यावर लीला म्हणते, हो आजी, ते वरती ठेवलं आहे. आजी म्हणतात, वरती म्हणजे कुठे? तुझ्या रूममध्ये? लीला म्हणते, हो आजी. आजी म्हणतात, वेडाबाई, तुला नीट थापसुद्धा मारता येत नाही, मला माहिती ना. आता लीला म्हणते की आजी बघा ना, एजंटनी माझ्यासाठी काहीच गिफ्ट आणलं नाही. आजी जातात आणि तिच्यासाठी आणलेली साडी तिच्या खांद्यावर टाकतात. लीला म्हणते, काय आजी, मला तुमच्याकडून नको आहे गिफ्ट, एजंटकडनं हवं आहे. आजी म्हणतात, अगं मी नाही दिलं आहे तुला हे. लीला म्हणते, काय, एजंटनी आणली साडी माझ्यासाठी? आजी म्हणतात, हो, तुझ्यासाठी अभिरामने ही साडी आणली. लीलाला आता खूप आनंद होतो. पहिल्यांदा एजंटने इतकं सुंदर गिफ्ट तिला दिलेलं असतं. तिला छान रेड कलरची साडी दिलेली असते. लीला ती साडी घेते आणि पटकन आरशासमोर जाऊन उभी राहते आणि आपल्या अंगावरती साडी टाकून बघते. तिला खरंच खूप आनंद झालेला असतो. एजंटनी पहिल्यांदा तिच्यासाठी इतकं सुंदर गिफ्ट आणि साडी आणलेली असते आणि म्हणूनच. तर मग बघूया आता एजंटचं लीलासाठी पुढचं काय गिफ्ट असणार आहे ते. तर मग अशाच इंटरेस्टिंग अपडेट्ससाठी आमच्याशी कनेक्टेड राहा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.